कोपरी गावची ओळख असलेल्या आई गावदेवी मातेच्या प्रतिकृतीचं भव्य तैलचित्र आणि आई चिखलादेवी मार्ग यांचा लोकार्पण सोहळा अत्यंत भक्तिभावाने, उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या मंगल प्रसंगी कोपरी शिवसेनेची रणरागिणी कार्यसम्राट नगरसेविका मालती पाटील, शिवसेना कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोपरी गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला। आई गावदेवीच्या जयघोषात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला। कोपरी गावातील असंख्य ज्येष्ठ महिला, पुरुष, तरुण वर्ग तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने येथे उपस्थित होते। श्रद्धा, परंपरा आणि विकास यांचा संगम साधणारा हा सोहळा कोपरी गावाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला। पाटील, रुक्मिणी अजी पाटील आणि विमल आता या ठिकाणी समस्त मान्यवरांचं या ठिकाणी दोन शब्द काही लोकांचा त्याला विरोध पण झाला, इथे काय असं हे काय नको ते नको असं आहे तसं। हे तैलचित्राचं आज उद्घाटन झालेलं आहे। खास करून मालतीताईंना आणि रमाकांत त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून चांगलं काम या विभागामध्ये केलेलं आहे आणि याची गावावाल्यांची होती ती मागणी त्यांनी पुरी केली। गावातील नव्हे तर कोपरी गावाच्या परिसर श्रद्धा आई गावदेवी चिखलादेवीवरती आहे, ते सर्व श्रद्धाळू आज या कोपरी गावाच्या वेशीवरती हजर झालेले आहेत। खऱ्या अर्थाने आज या जिथे धार्मिक विषय येतो त्यावेळी हिंदू धर्मातील नवे तर आमच्या गावदेवी मातेच्यासाठी समस्त आमचे जे समाज आहे कोपरी आगरी कोळी समाज तो आज एकवटलेला आहे आणि दाखवलेलं आहे की कोपरी गावाचं जे श्रद्धास्थान आहे त्याला आज आम्ही वेशीवरती आणलेलं आहे। कोपरी गावाचं नाव बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, लाडके कन्यांचे लाडके भाऊ यांच्या निधीतूनच असे आपण काम करतोय आणि मला विशेष निधीतून आणि खासदार नरेश म्हस्के साहेब, आमदार रवींद्रजी फाटक साहेब, उपनेते आमचे सगळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, गावदेवी मंदिराचे अध्यक्ष देवदादा पाटील, रमेशदादा पाटील, आमचे देवचंद मामा, तात्या भाऊ आणि आमचे पूर्ण समस्त गावकर यांच्या सगळ्यांची एक मागणी होती की या रस्त्याला आई चिखलादेवी मार्ग म्हणून नाव देण्यात यावं आणि बऱ्याच वर्षापासून त्यांची ती मागणी होती आणि मला असं वाटतं की मी बऱ्याच वर्षापासून त्याच्यासाठी प्रयत्न करत होते आणि मी सगळ्यात मनापासून धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं करेल की त्यांच्या विशेष निधीतून मला अनेक ठिकाणी कामं करता आली आणि हे तैलचित्र आई चिखलादेवी मार्ग हे तैलचित्र आज इथे आम्ही गावाच्या वेशीवरती केलेलं आहे। जणू काही गावदेवीलाच, आई चिखलादेवीलाच आम्ही इथे वास्तव्य केलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच आमच्या गावीच्या वेशीपासून चालू होणार आहे आणि आज संपूर्ण गावकरी, ज्येष्ठ आई वडील, माझे भाऊ सगळे आज इथे एकत्र आलेले आहेत, खांद्याला खांदा लावून माझे काम करतायत। त्यांचा सपोर्ट मला मिळतो आणि म्हणूनच ही चांगली कामं मी करते आणि आज मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने हे तैलचित्राचं आम्ही ओपनिंग केलेलं आहे।